हां, तर आता हा रबाळेपाळाचा किती बोलली तू? 256A. हां, पण इथे रबाळे दिसत आहे आणि हा पूर्ण रिझर्व्ह फॉरेस्ट. म्हणजे रिझर्व्ह फॉरेस्टचा इथे आपण काय काय ॲक्टिव्हिटीज आत्तापर्यंत काय घेतलं आहे? कारण इथे मला थोडासा पाणी अजूनही वरून येताना, म्हणजे आता पाऊस तर नाही आहे तरीही बघ ते खालून जी पाणी येते. 60 बांध घातलेत आपण. हां हां, वर पासून इथे हा जो मेन नाला आहे, हा मेन नाल्याच्या नंतर 2 उपनाले होतात. हां, आणि दोन्ही नाल्यांवर आपण दोन्ही मिळून म्हणजे हां, टोटल 60. तुटणार नाही ना? नाही नाही तुटणार, पटकन झालं फक्त. अच्छा, आपण टोटल इथे वॉटर कन्झर्वेशन साठी इथे आपण 60 नाले घातलेले आहेत. अच्छा, 60 नाले घातले की बंधारे घातले? बंधारे. हां, ओके. तर ह्याचा अर्थ इथे किती प्युअर पाणी आहे. ह्याला काही फिल्टरची गरज नाही आहे. इथे पूर्ण भरलेलं आहे. इथे या बंधाऱ्याचं वर पाणी भरलेलं आहे पूर्ण. ते जे कामं केलं ते NGO वगैरेनी, ते कुठे आहे? NGO ने हे आपण तिथे नाही आलो. अच्छा अच्छा, पण हे जे कचरा सगळं होतोय या सगळ्याबद्दल आपण काय करतोय? मी जनजागृती केलेली आहे इथल्या लोकांमध्ये. इथले जे आदिवासी लोक आहेत त्याचे जे मेन काही असतात त्यांना मी ऑलरेडी बऱ्याचदा येऊन तिथे जनजागृतीचे छोटे छोटे कार्यक्रम घेतलेले आहेत लोकांना गोळा करून. कारण का जेव्हा आम्ही इथे बांध वगैरे घातले तेव्हा आमचे काही लेबर लोक इथे वस्तीला येतात. पण बांध कधीचे आहे? हे तर खूप जुनं आहे, कारण तुटलं फुटलं पण आहे. हे छोटे जे गेबियन बंधारे सारखे जे आहेत. गॅबियन बांधाचं तेव्हा आमचे लेबर लोक इथे होते. आणि इथे वर वॉटरफॉल आहे. अच्छा, इथून जावं लागतं का? अच्छा. आणि इथे पावसाळ्यामध्ये ना बाहेरून बरेच लोक येतात. म्हणजे काही अनकंट्रोलेबल माणसं जे गांजा आणि दारू वगैरेचं करतो ना, त्याच्यासाठी आम्ही SRPF घेऊन इथून लोकांना दरवेळेला इथून हाकललेलं आहे. किंवा हे इथे आदिवासी पाड्यातले तुम्ही? हो. तुमचं हे कसलं? वारलीपाडा. हे किती लोक राहतात? लोकसंख्या काय आहे? किती आहे? 150च्या वर घर आहेत. म्हणजे तरी लोकसंख्या किती असेल मग? 500 पर्यंत. आणि तुम्हाला इथे हा जो वनविभाग आहे, वनविभागची सहकार्य भेटते का? कसल्याही प्रकारचं सहकार्य आहे का? म्हणजे जसं वनपट्टे वगैरे ह्या सगळ्या बाबतीत? हां हां हां, अच्छा. तर आता तुम्हाला जे म्हणजे इथे ज्या पद्धतीने एक फॉरेस्ट बरोबर जे तुमचं हे व्हायला पाहिजे. बिबट्या आहे का? हो का? ह्या मॅडम फॉरेस्टच्याच आहेत म्हणूनच, आणि तिथे त्यांचे आरो आहेत. हां पण हा जो पाणीचा पण मला दिसतंय काहीतरी थोडासा घाण होतोय. तर इथे काय कपडे बिपडे धुवावे लागतं? काय करावं? कपडे धुतात ना? हां. आणि पाणीच्या सोय सुविधा काय आहे तुम्हाला? हां, MIDCची लाईन आहे. हां हां, पाणी. अच्छा. पण असं जो तुम्हाला जे सोयीसुविधा म्हणजे आता ही किती जागा, म्हणजे कितपर्यंत पाडा? हे इथेच जेवढे आहे, वरती कुठे नाही आहे? मग एवढंच आहे. हां, अच्छा. तर आता हा जो पूर्ण वनपट्टा आहे, आमचा उद्देश काय आहे आज येऊन? जर तुमच्याशी काही अजून माणसं आहेत का ज्यांच्याशी बोलू शकतो वगैरे? पण अजूनही बोलून घे मग. तर मला सांग की आता सपोज इथे एन्क्रोचमेंट वगैरे होतो का? कोणी येतात आणि म्हणजे घर बांधून टाकलं किंवा काही करून टाकलं असं पण होतंय का? की कारण तुमच्या इकडनं एंट्री आहे म्हणून ते तरी थोडं सेफ आहे असं मला वाटते. काहीच नाही आहे म्हणजे कोणी येऊ शकत नाही असं तुमच्या, कारण एंट्रीलाच तुमचं सर्व आहे त्यामुळे. नाही पण वरती वगैरे कोणी असे लपून छुपून जाऊन काही करू शकत? सर्व म्हणजे तुम्हाला माहीत आहे या बाबतीत? अच्छा. पण ह्याला जर थोडंसं असं जसं संडेला येतात वगैरे, थोडंसं असं पर्यटनसाठी तुम्हाला काही मदत मिळते का? म्हणजे त्याच्यातनं काही धंदे वगैरे तुम्ही लोक करू शकता असं की काही नाही होत तसं? म्हणजे थोडंसं जर ह्याला पर्यटनसारखं पण चांगलं केलं तर तुमचं काहीतरी हे होऊ शकते नाही का? हां,
स्कोप आहे ना तशा, तर मग आपण तसं पण करून जर ह्या आदिवासींना तसं सपोर्ट आपण जर दिलं, मला वाटतं की ह्यांना पण सपोर्ट आपली आणि आपल्याला त्यांच्या सपोर्ट, कारण जे एन्क्रोचमेंट वगैरेचं आपण व्यवस्थित करू शकू. आता हा जो जसं हा ब्रिज वगैरे तुटलेला आहे ह्याच्या संदर्भात म्हणजे काही तुम्ही हे केलं का की यांना की आम्हाला करून द्या की काही असं, तर याच्यासाठी काय करशील? आता हा जो तुटला फुटला आहे तर ते थोडासा व्यवस्थित करून रिपेअर करून जर त्यांना दिलं, कारण किती अनसेफ आहे ते पण. तिथे ती बाई काय करते, कपडे धुते आहे का? अच्छा, म्हणजे ह्याच्यातच मग त्यांना कपडे धुवायला इथेच, म्हणजे तेवढं पाणी येत नाही का तुम्हाला घरी? अच्छा, ओके. तर मला असं वाटतं ते बघ इथे आता जर डीप थोडासा केलं है ना, कारण इथे पण डीपनिंग वगैरे केलं तर थोडा पाणी अजून जास्त ह्याच्यात आतमध्ये पण जाईल, म्हणजे एक तलावसारखा छोटासा जर झाला तर फिश ब्रीडिंग वगैरे हे सगळं करू शकणार ना. असं जे म्हणजे पुढे मी आता गेली नाही किंवा हे लोक तुम्ही आता पुढे जर गेले तर असंच पद्धतीच्या अजून मोठा असा आहे का? 2 अजून आहेत का असे? म्हणजे त्याच्यात जर थोडा खोल करून आपला जर चांगलं तलावासारखं केलं तर तुम्हाला मदतच होणार ना जास्त करून, है ना. परत पाणी आणि माती हां 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 हां. नाही त्यामुळे मी त्यांना म्हणूनच सांगितलं आता CCT सारखा, म्हणजे याच्यात जर केला ना डोंगरात मातीच्या तिथे झाडं बिडं लावला तर तिथे थांबणार पाणी, तसं प्रकारचं आता त्यांना मी सुचवली आहे. आता बघू कसं होऊ शकतं, कारण हे जे सर्व मातीच भरलं आहे ते वरून येऊन है ना, तर त्यामुळे ते थांबवायला पाहिजे. त्याच्यासाठी पण आलं ना लक्षात. तर थोडा ह्याचं एक पूर्ण मॅपिंग करून किती म्हणजे ओरिजिनला आणि ही किती डिस्टन्स आहे आता हे, म्हणजे हा कंटिन्यूअस आहे ना? हा कंटिन्युअस आहे पण डिस्टन्स मी बोलते. आता हा जो दुसरा जे दोन जे तुम्ही म्हणता ना तलावसारखा आहे ते किती डिस्टन्सवर आहे? 1 किलोमीटर, परत 1 किलोमीटरवर आहे. म्हणजे असं जे बंधारा बांधलाय तिथे असं सगळं साचलेला माती आणि असंच झालं, त्यामुळे पाणी जास्त नाही आहे, पूर्ण वाहून जातोय है ना, कारण रन ऑफच झालं मग याचा अर्थ. अच्छा, तर ठीक आहे. म्हणजे हे जर करून दिलं गेलं तर तुम्हाला सुविधा होईल, बरोबर? ठीक. हां, तर तुमच्या सहकार्य मिळेल, बरोबर ना. हां, तर तुमचा नंबर सांग जरा कोणाचा तरी एकाचा.